मुखदर्शन लांबूनच घेतलंय. नमस्कार, आपली कमाने त्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा लाडका प्रवीण पाटील आणि आज मी रामेश्वरमला आलो आहे आणि सकाळी 4 वाजता आलो. त्या अंधारात मला शूट करायला काही मिळालं नाही, पण आता मी रूम घेऊन फ्रेश होऊन आता फ्रेश तर झालोच नाही, आंघोळ केली नाही, कारण आंघोळ आम्हाला समुद्रात करायची आहे. आणि आता आम्ही सगळे दर्शनाला चाललो आहे. पप्पा पुढे चालले आहेत, पाठीमागे बाकीचे आहेत आणि आता आम्ही चाललो आहे समुद्रात आंघोळ करणार आहेत. आणि पण बाहेरून तुम्ही पाहू शकता, बघून घ्या. अग्नी कीर्तन आता तिथे स्नानासाठी आहे, तिथं आंघोळ करायची आणि मग दर्शन घ्यायचं आणि निघायचं. रामेश्वरमच्या आम्ही सगळे पोहोचलो जाता आणि या स्नानासाठी समुद्रकिनारी बनवलेला घाट आहे. संपूर्ण घाट आता असं बघा, समुद्र आंघोळी करण्यासाठीच गेलेलं आहे. आता आम्ही पण आंघोळीच करायला जातोय, स्नानच करून येतोय. क्या कभी अंबर से सूर्य निकलता है. स्नान करून घ्या, चला स्नान करून घ्या, चला. हां, स्नान करा, सगळं पाप धुवून टाका. आता हा एवढा असा सगळा स्नान करण्याचा घाट आहे आणि तुम्ही पाहू शकता सद्गुरू स्वामी स्वानंद जी महाराज यांच्या नावाने आहे, प्रकाशजी महाराज प्रत्येकाच्या नावाने हा असा घाट बांधलेला आहे. आणि असा आंघोळ करतो. आता मी स्नान करण्यासाठी आलो आहे, आमचं मयूरखेडा स्नान करतो आणि अशा बोटी आहेत आणि अशा प्रकारे हा सगळा घाट आहे. या घाटामध्ये मी स्नान करतोय. गोविंदा गोविंदा असा खूप छान वाटला खरंच. बस झालं, त्याला निघूयात आपण. झालं का? पाप धुवून घेतलेले आहे, सगळे पाप धुवून घेतले जातात. बस झालं. काही लोक अशी विधी करायला येतात इथे रामेश्वरमला. समुद्राचा स्नान करून आलोय, चाललोय. 22 कुंडाचा पाणी तिथे स्नानासाठी असतो, तिथे चालून आता. आणि त्या 22 कुंडाचं पाणी अंगावर घ्यायचं असतं आणि मगच मंदिरात जायचं. कुंड स्नान, चला 22 कुंडाचं स्नान लावायचं. 22 कुंडांचा स्नान करून समुद्रावर आंघोळ करून मंदिराच्या आतमधून जाऊन पुन्हा बाहेर येऊन कपडे चेंज करून आता परत आतमध्ये चाललो. का आतमध्ये काय मोबाईल तर काय घेऊन मगाशी पण दिलं नाही, कॅमेरा पण घेऊन दिलं नाही. रामेश्वरमचं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये व्हिडिओ शूटिंग काढून देत नाही, फोटो काढून देत नाही. पण बाहेर आलं थोडंसं गाभाऱ्याच्या बाहेर मंदिर बघू. बघा जाम भारी मंदिर आहे, अतिशय सुंदर. माझ्या पाठीमागे पण असे देव आहेत आणि सगळीकडे असे देव आहेत. आणि मंदिर हा मेन मंदिर आहे, आतमध्ये जाऊन गाभाऱ्यात कोणाला जाऊन देत नाहीत. पण आता अतिशय अशी गर्दी पण आमाप आहे. खूप छान वाटलं, आल्यासारख्याला काहीतरी वाटलं, गेलं दर्शन झालं, खरंच खूप छान. आतमध्ये काय कॅमेरा अलाउड नाही, आणि टीव्ही कुठे शूटिंग केलेली आहे. दर्शन खूप छान झालं, सगळं चांगलं झालं. मंदिराची नक्षी बघू शकता, तुम्ही पाहू शकता.
सकाळी 4ला आलो होतो. केलीचं पान सगळीकडे आहे इथं, कुठे पण तुम्ही या केलीचं पानच भेटेल. मग त्याला काय ह्याला पेनमध्ये तरी आमचा बरा चांगला भेटतो. चला आता आम्ही रामेश्वरम सगळं फिरतोय आणि 12 आम्हाला ठिकाणी दाखवणार आहे. ते आता 12 ठिकाणी तुम्हाला रामेश्वर तुम्ही दाखवणार आहे. तुम्ही नक्की बघा, जाऊ नका कुठं. आणि रामेश्वरला जायचा रस्ता जेव्हा समुद्राची पातळी वाढली की हा सगळा त्यांचा भरलेला असतो. आणि चारी बाजूला मी आता राम सेतूवर आहे. आता हा राम सेतू आहे जो आता समुद्रात बुडालेला आहे. आणि तो पाहू शकता आपला हिंद महासागर आहे आणि ह्याच्या पलीकडे आहे तो बंगालचा उपसागर आहे. आणि आपला कन्याकुमारी आपली तिकडे खाली आहे. आणि अशा प्रकारे हा एवढा मोठा सगळा असा समुद्र. आणि आज खरंच खूप छान वाटतंय. नक्कीच भेट द्या तुम्ही. दुकानात दगडांवरच लावली तर काय मला काही दिसत नाही. तिकडे आहे काय सगळं असेल. इथे भारताचा इंग्रजी गावे आले होते आणि त्यांनी इतकी पाहणी केली, इतकी पाहणी करून त्यांनी सांगितलं केली आणि त्यांनी काहीतरी बोलले नाही काय बोलले. पण इकडे बंगालचा उपमहासागर, हिंद महासागर, श्रीलंका आणि खाली अरबी समुद्र. आम्ही आकाशस्तंभ पाहिला, तुम्ही सगळ्यांनी पाहिला, मी पण पाहिला. आणि इथला समुद्र पण खरंच खूप छान आहे. आणि आता आम्ही चाललो दुसऱ्या स्पॉटला, डेस्टिनेशनला तर पोचतोय. जुना रेल्वे स्टेशन होता आणि रामपादुका पण तिथेच आहे. रामपादुका बघायला समुद्राच्या मधोमध असणारा असा मंदिर बघून आपण मामा थांब एवढा वेळ राहील चालला. रावणाचा भाऊ विभीषण त्याचं हा मंदिर आहे. आपल्या पण विटा करतो या मंदिर बघा, विभीषणचं मंदिर, रावणाचा भाऊ विभीषणचं मंदिर. आता इथे रामकुंड आहे आणि रामाचं मंदिर आहे आणि इथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे. मागं बघा चालू ते अरे मी एवढ्या आशेने इथं आलो मस्त फिरायला, चांगला बोला असेल काहीतरी. तर यो रामकुंड, त्या रामकुंडाची अवस्था बघा जरा नीट, काय मला कळत नाही. कलर तर लावलाच नाही, तर कावले हागूनच कलर केला आहे. काय पाणी नाही, व्यवस्थित स्वच्छ नाही, काय नाही. लोक खास बघण्यासाठी येतात आणि त्याची अवस्था बघा, ही बघा. आणि असे प्रभू श्रीराम आमचे
इकडे बेलाचं झाड आहे, बेलाच्या झाडाखाली हे असलेले असे नागदेवताची खालत आहे. नटराज महाराजांचं मंदिर आहे आणि कलेचा देवता ज्याला म्हणतात असे नटराज महाराज आज आपल्याकडे समोर आहे. आणि नटराज महाराजांची मूर्ती तुम्ही शंकर पाहू भगवान शकता. नटराज की जय, महादेव भगवान की जय, शिवजी महादेव रामनाथ स्वामी शंकर भगवान की जय। बड़ा ही सौभाग्य अवसर है कि रामेश्वरम में आकर के लाइव दर्शन हो रहा है। सावन का महीना है, बड़ा विशेष दिन है, बड़ा ही भगवान का जब स्वरूप है, दर्शन करें, सभी लोग आशीर्वाद लें। यही प्रार्थना है। हर हर महादेव। भैया ने आज सबको आज दर्शन दे दिया है। आज मुझे भी प्रसाद आशीर्वाद शरण प्रसाद प्राप्त हो। प्रसाद जय भगवान की कृपा है, प्रसाद है, पंचमुखी आशीर्वाद है सभी प्रकार के रुद्राक्ष भगवान के दरबार में। लक्ष्मण कुंड, लक्ष्मण कुंड आहे. त्या कुंडापेक्षा सागर कुंड चांगला तरी आहे. आणि हा लक्ष्मणाचं मंदिर आहे. दर्शन घेऊन झाले. लक्ष्मण मंदिरात 7 वाजले. आता रामेश्वरहून आम्ही चाललो स्टेशनला. आम्हाला जायचं कन्याकुमारी. अण्णा थोडा अण्णा येस फायनली आता आम्ही कन्याकुमारीला जाणार आहोत.